त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे, भिलमाळ, खोडाळा, पालघर, वाडा मार्गावरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी बाजूला मोऱ्या टाकून पर्यायी मातीचा पूल उभारण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं या पर्यायी पुलाला तडे जाऊन तो खचण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती गंभीर बनल्यानं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून खोडाळा मार्गावरील सर्व प्रकारची वाहनं आणि वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. त्यामुळे खोडाळ्यासह परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झाला असून नागरिकांना दैनंदिन प्रवास, शालेय विद्यार्थ्यांची ये जा तसंच अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागानं तातडीनं सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, बंद रस्ता शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करावा आणि सुरू असलेल्या पुलाच्या कामाला गती देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी केली आहे. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. मी समाधान समिती राहणार पहिने ग्रामपंचायत आमच्या इथे इथे एका ब्रिजचं काम चालू असताना त्या ब्रिजचं काम चालू असताना शेजारून पर्याय मार्ग एक रॅम्प बनवलेला होता. त्या पर्याय मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या खोडाळा झालं, शॉर्टकट रस्ता पालघर झालं आणि आमच्या खेड्यावरचे गाव कोजुली, बिंबा, सामुंडी, असोली, धारवड, डाळेवाडी, टाकेवाडी, देवगाव असे छोटे मोठे गाव त्या रस्त्याला लगत आहे आणि लगत असताना तो आज सकाळी तो ब्रिज, तो रॅम्प पर्याय मार्ग तो वाहून गेलेला आहे. वाहून गेल्यानंतर ते पूर्ण येण्या जाण्याच्या दळणवळणाचे खेड्यापाड्यावरचे जाणारे माणसांची पूर्ण व्यवस्था ठप्प झालेली आहे. आता त्याला जिम्मेदार हा ब्रिज जो कोण आहे किंवा ते प्रशासनाने लक्ष देऊन हा ब्रिजवाला कोण आहे त्या ब्रिजवाल्याने दुर्लक्ष लेट काम चालू केल्याने दुर्लक्ष झाल्यामुळे हा रॅम्प वाहून गेला. तर आमच्या खेड्यापाड्यावर माणसांचे आज आमचेवाले भीमा, कोजुली, पैने, सामुंडी, दाडोशी ज्या गावांची परिस्थिती अशी आहे की यांना 10 ते 15 किलोमीटर मागे जाऊन पर्याय मार्ग छोटा रस्ता आहे तो बी धोक्याचा असून खरोली गावातून तो धोक्याचा असून लोडिंगचं तिथून लोडिंग गाड्या जाऊ शकत नाही. पण तो बी धोक्याचा असून आम्हाला जीव धोक्यात टाकून तिथून जाण्यास भार पाडलं या ब्रिजवाल्यांनी. कारण लवकर जर काम चालू केलं असतं तर तो ब्रिज आज लवकरात लवकर बांधून फायनल करून ते काम फायनल झालं असतं. पण त्या माणसांनी हलगर्जीपणा करून तो काम पाण्यात चालू करून आज ते काम एवढं अडचणीत आणलं आम्हाला गावच्या लोकांना. आता त्याची परिस्थिती पाहून आमचेवाले शेतीचं झालं सर्व त्यांच्यामुळे बंद झाले आहे. याला जिम्मेदार तो ब्रिजवाला आणि प्रशासनाने लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई करायची मंडळी.